नमस्कार मित्रांनो, प्रतापगड सह्याद्रीच्या घनदाट जंगलात उभा असलेला असा किल्ला जिथे इतिहासाने थेट वळण घेतले। हा किल्ला फक्त दगड आणि तटबंदी नाही तर स्वराज्याच्या अस्तित्वाची पहिली मोठी घोषणा आहे। सातारा जिल्ह्यात महाबळेश्वराजवळ समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर उभा असलेला प्रतापगड आजही इतिहासाच्या त्या निर्णायक क्षणाची आठवण करून देतो। प्रतापगडाचं मूळचं नाव घोरपड्या डोंगर होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1656 साली बांधला। महाराजांना जावळीचा प्रदेश जिंकायचा होता आणि त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ल्याची गरज होती। म्हणूनच या दुर्गम जंगलांनी वेढलेल्या डोंगरावर प्रतापगडाची उभारणी करण्यात आली। हा किल्ला बांधतानाच महाराजांच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती, इथून शत्रूला पळवाट मिळता कामा नये। प्रतापगड आकाराने फार मोठा नसला तरी तो अत्यंत रणनीतीने बांधला आहे। किल्ल्याचे दोन भाग आहेत, बालेकिल्ला आणि खालचा किल्ला। बालेकिल्ला म्हणजे सर्वात सुरक्षित आणि उंच भाग, जिथे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात। खालच्या किल्ल्यात सैनिकांचे वसाहत, कोठार आणि इतर व्यवस्था होती। संपूर्ण किल्ला जंगलात लपलेला असल्यामुळे बाहेरून त्याचा अंदाज येत नसे। प्रतापगड इतिहासात आजमार झाला तो एक थरारक घटनेमुळे। छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात ऐतिहासिक भेट झाली। अफजल खान हा आदिलशहाचा बलाढ्य सरदार होता। त्याला स्वराज्य नष्ट करण्यासाठी आणि शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी पाठवण्यात आलं होतं। अफजल खान मोठं सैन्य घेऊन जावळीच्या दिशेने निघाला। वाटेत तो देवळं फोडत लोकांवर अत्याचार करून पुढे येत होता, जेणेकरून महाराज घाबरून शरण येते। पण शिवाजी महाराज घाबरण्यांपैकी नव्हते। महाराजांनी अफजल खानाशी थेट युद्ध करण्याऐवजी बुद्धीचा सामना करण्याचा निर्णय घेतला। दोघांमध्ये भेट घडली, ती प्रतापगडाच्या पायथ्याशी। भेटीसाठी दोघेही शस्त्राशिवाय येणार असा करार झाला। पण महाराजांना माहीत होतं की अफजल खानावर विश्वासघात करायचा, म्हणूनच त्यांनी गुप्त शस्त्रांची तयारी केली। वाघनखं, बिछवा आणि लोखंडी चिरकत सगळं नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आलं। तो ऐतिहासिक दिवस उजडला। प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांची भेट झाली। सुरुवातीला अलिंगत आणि त्याच क्षणी अफजल खानाने दगा देण्याचा प्रयत्न केला। त्याने महाराजांना मिठीत पकडून कट्यार चालवण्याचा प्रयत्न केला, पण महाराज आधीच सज्ज होते। त्यांनी वाघनख चालवले आणि अफजल खान जमिनीवर कोसळला। हा क्षण म्हणजे इतिहास बदलणारा क्षण होता। अफजल खानाचा मृत्यू होताच प्रतापगडावर तोफांचा आवाज झाला। हा तो पूर्वनियोजित संकेत होता। लगेचच मराठा सैन्याने आदिलशाही फौजांवर हल्ला केला। जंगल, डोंगर आणि किल्ल्यांची रचना याचा फायदा घेत मराठ्यांनी शत्रूचा पुरता पराभव केला। ही लढाई फक्त युद्ध नव्हती, ती स्वराज्याच्या अस्तित्वाची लढलेली निर्णायक लढाई होती। हा विजयानंतर स्वराज्याची कीर्ती दूरवर पसरली। लोकांना कळलं की शिवाजी महाराज म्हणजे केवळ बंडखोर नाहीत, तर एक कुशल, बुद्धिमान आणि पराक्रमी राजा आहे। प्रतापगडाचा विजय म्हणजे स्वराज्याला मिळालेली पहिली मोठी मान्यता होती। प्रतापगडावर आजही त्या इतिहासाच्या खुणा पाहायला मिळतात। किल्ल्यावर भवानी मातेचं भव्य मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचे परभक्त होते। प्रत्येक मोठ्या मोहिमेपूर्वी देवीचं दर्शन घेणं आणि आशीर्वाद मागणं हे महाराज नेहमीच काम करत होते। प्रतापगडावरील भवानी मंदिर अत्यंत पवित्र मानलं जातं। किल्ल्यावर अफजल खानाचं समाधी स्थळ देखील आहे। हे एका वेगळंच उदाहरण आहे। शत्रू असला तरी त्याच्याशी मानवतेने वागण्याची शिकवण महाराजांनी दिली। त्यामुळेच अफजल खानाला सन्मानाने दफन करण्यात आले। प्रतापगडावर उभं राहिले की आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकतो। घनदाट जंगल, खोल दर्या, सतत वाहणारा वारा आणि ढगांमध्ये हरवलेली कडे, हे सगळं पाहिल्यावर लक्षात येतं की हा किल्ला लढाईसाठी किती योग्य ठिकाणी बांधला होता। शत्रू किती मोठा असला तरी इथे त्याला सहज यश मिळू शकत नव्हतं। पावसाळ्यात प्रतापगड विशेषच सुंदर दिसतो। सर्वत्र हिरवळ, धुकं, थंड हवा, पण त्याच वेळी हा परिसर अधिक धोकादायी बनतो। तरी इतिहासप्रेमी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने इथे येतात, कारण प्रतापगड म्हणजे श्रद्धेचं स्थान आहे। प्रतापगड आपल्याला एक मोठा धडा देतो। ताकद नेहमी तलवारीतच असते असं नाही, तर बुद्धी, संयम आणि योग्य वेळेचा निर्धारही असते। अफजल खानाचा पराभव म्हणजे केवळ एक सरदाराला मारलं गेला असं नाही, तर अन्याय, अत्याचार आणि दडपशाहीवर मिळवलेला विजय होता। आज प्रतापगड अभिमानाने उभा आहे, इतिहासाच्या त्या सुवर्ण क्षणाची साथ देत आहे। प्रत्येक मराठी माणसाला आठवण करून देत आहे की स्वराज्य सहज मिळालेलं नाही,
ते मिळवण्यासाठी बुद्धी, धैर्य आणि अपार आत्मविश्वास लागतो. प्रतापगड म्हणजे शौर्य, रणनीती आणि स्वराज्याच्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. जो कोणी इथे येतो तो फक्त किल्ला पाहून जात नाही, तर इतिहासाचा एक अविस्मरणीय अध्याय अनुभवून जातो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक किल्ल्याची माहिती घेऊ. तोपर्यंत जय शिवराय.